और चलिए सीधे आप सबको मुंबई लिए चलते हैं, जहां देवेंद्र फडणवीस लोगों को संबोधित कर रहे हैं। मुंबईकर म्हणा असं देखील आता सुरू झालेला पाहायला मिळतो। गेल्या काही आजच्या वर्षांच्या प्रेसमधून जवळपास दिसून येतं की परप्रांतीयांना परत एकदा प्रत्यक्षरित्या मला मला आनंद आहे। किमान निवडणुकीत मत मिळवण्याकरता तरी आता त्यांनी आपलं मत बदललेलं आहे। नेहमीप्रमाणे पलटी मारलेली आहे, पण ही जी मारलेली पलटी आहे ती सुखावं आहे, त्यामुळे त्याच्यात त्यांनी तसंच राहावं। उद्या पुन्हा त्याच्यात बदलू नये, पण शेवटी जुनी पापं तर आहेत ना, ती लोकांनी बघितलेली आहेत। जुनी पापं धुता येणार नाहीत। काही मंत्री खास करून नितेश राणे किंवा असे मंत्री हिंदुत्ववादीकडे सगळी भूमिका घेऊन कुठेतरी ह्या सगळ्यांना पोलराईज करतायत आणि यामुळे भाजपला फायदा होईल असं देखील एकत्रित सूर त्यांनी सांगितलं। असं आहे, मुंबई आणि महाराष्ट्र हा हिंदुत्ववादीच आहे। जे लोक हिंदुत्ववादापासून फारकत घेतील, जे लोक त्या ठिकाणी लांगुल चालन करतील, त्यांची काय अवस्था होते हे विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी बघितलेलं आहे। आम्ही हिंदुत्ववादी होतो आणि आहोत, आम्ही संकुचित नाही आहोत। आमचा हिंदुत्ववाद हा केवळ पूजा पद्धतीवर आधारित हिंदुत्ववाद नाही आहे, तो भारतीय जीवन पद्धतीवर आधारित आमचा हिंदुत्ववाद आहे। या भारतीय जीवन पद्धतीला स्वीकारणारा भारतीय समाजाची, हिंदू समाजाची जी मानकं आहेत त्यांना जो मानतो, प्रभू श्रीराम हे केवळ देव नाहीत, हे आमच्या संस्कृतीचं मानक आहे। त्यामुळे जर प्रभू श्रीरामांना कोणी मानत असेल तर त्याची जात धर्म आम्ही पाळणार नाही, त्याला आम्ही सोबत घेतलेला आहे। आमचं हिंदुत्व व्यापक आहे, पण आम्ही हिंदुत्व सोडणार नाही, सोडलं नाही। त्यामुळे पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये। आमची युती अंतिम टप्प्यात आहे, लवकरच आम्ही त्याची घोषणा करू।